स्वागत आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, म्हणून या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचे अनुष्ठान लाभले आहे। संत परंपरेमुळेच महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे। याच माध्यमातून वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभर पोचायला फार मोठी मदत झाली। या संप्रदायाच्या अनेक उपासना पद्धतींपैकी अखंड हरिनाम सप्ताह हे एक अत्यंत प्रभावशाली आणि पवित्र साधना आहे। याच निमित्ताने राज्यभरातील वेगवेगळ्या गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची एक वेगळी परंपरा उभी राहिली। साक्री तालुक्यातील कावठे या गावानेही 21 वर्षांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा वारसा पुढे नेत असताना वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने कावठे ग्रामस्थ अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करतानाच या निमित्ताने एकत्र येत असतात। अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक विशेष प्रकार। याच निमित्ताने कावठे येथील ग्रामस्थांनी ही परंपरा पुढे नेत असतानाच गेल्या 21 वर्षांमध्ये अनेक उपक्रमांच्या माध्यमातून गावातील एकात्मतेचा वारसा पुढे नेला आहे। या 21 वर्षामध्ये हबप कृष्णा माऊली जायखेडकर, हबप तात्या महाराज वळवाडेकर यांच्यासोबतच राज्यभरातील वेगवेगळ्या संत परंपरेतील महात्म्यांनी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे। या गावाने भजनी मंडळाच्या निमित्ताने एक वैभवशाली परंपरा उभी केली। महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पार पाडले जातात। या निमित्तानेच गावातील सर्वच ग्रामस्थ वेगवेगळ्या संस्था या सप्ताहाचे नियोजन करत असतात। साक्री तालुक्यातील कावठे गावामध्येही ही परंपरा पुढे नेत असताना गेल्या 21 वर्षामध्ये गावाने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतानाच आजूबाजूच्या गावातील लोकांनाही यावेळी सप्ताहाचे निमंत्रण दिले जाते। यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक तसेच भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात। कावठे गावाने हा वसा पुढे नेत असताना गावाने एकत्र येत या ठिकाणी प्रशस्त असे सदाशिव महाराज मंदिरही उभे केलेले आहे। एकत्रीकरणाच्या निमित्ताने गावाने ठरवले तर खूप वेगळी कामं उभी केली जाऊ शकतात। याचे उदाहरण म्हणजे ह्या गावाने उभं केलेले हे मंदिर। याशिवाय वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने गावाने जपलेला सामाजिक एकोपा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे। हबप कृष्णा माऊली जायखेडकर, हबप तात्या महाराज वळवाडकर यांच्या आशीर्वादाने किंबहुना दरवर्षी ह्या गावाला हबप तात्या महाराज यांचा पदस्पर्श झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये कावठे गावाच्या निमित्ताने एक नवी पिढी, एक नवी ऊर्जा घेऊन हा अखंड हरिनाम सप्ताह 21 वर्षांपासून सुरू असलेला अखंड असा हा झरा पुढे नेण्यासाठी नक्कीच एक मोठे पाठबळ या पिढीसाठी ठरणार आहे। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कावठे येथील ग्रामस्थांनी जपलेला हा एकोपा नक्कीच पंचक्रोशीमध्ये एक चर्चेचा विषय ठरतोय। एस न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र ससले, कावठे। धन्यवाद। हॅलो आजाती पुढे एक मुद्दरने पार हो तान त्या नीन त्या जागृती आवडी
वाळीला माता कटी करत चरण ताजी रे वारे वा मच्छिंद्राने बोध गोरक्षात केला वा वा कही प्रथा दे निवृत्ती दातार ओ मच्छिंद्राने बोध गोरक्षात केला अवघाची संसार सुखाचा शरीर चला चला पुढे पुढे चला ताई गमाय दया पंढरपुराय सर्व सुकृताचे फळ मिळालीन पाप रखुमती विभरू विठ्ठलाची वेदी ताई गमाय दया पंढरपुराय अवघे त्रैलोक्य